आता गौरी गणपती येणार म्हणजे सणासुदींचे दिवस येणार. अशा वेळी घरामध्ये भरपूर प्रमाणामध्ये गोडाचे पदार्थ बनवले जाणार. मग अशा वेळी गोड खाऊन नक्कीच कंटाळा आला असेल तर आज मी तुमच्यासोबत अतिशय सोप्या पद्धतीने तयार होणाऱ्या एकदम रवाळ आणि खुसखुशीत जाळीदार बिट्ट्या, तेही कसलीही पूर्वतयारी न करता कशा तयार करायचे हे सांगणार आहे. बिट्ट्यांसाठी स्पेशल दळून आणण्याची अजिबात गरज पडणार नाही. फक्त गव्हाचे पीठ आणि रव्याचा वापर करून अतिशय मऊसर अशा बिट्ट्या मी शेअर करणार आहे. तर त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण बघा. बिट्ट्यांसोबत खाल्ले जाणारे एकदम चविष्ट असे फोडणीचे वरण कसे तयार करायचे तर ते सुद्धा सांगणार आहे. तर सुरुवातीला इथे आपण बघणार आहोत बिट्ट्यांसाठी लागणारे पीठ कसे भिजवायचे आहे ते. तर बिट्ट्यांसाठी आपण ते स्पेशल काही दळून आणणार नाही आहोत. घरीच आपण गव्हाचे पीठ आणि रवा वापरून हे पीठ भिजवणार आहोत. तर आज मी तुम्हाला अगदी अचूक असं प्रमाण सांगणार आहे. तर त्यासाठी गव्हाचे पीठ आपण इथं 3 वाटी घेतलेलं आहे आणि 3 वाटी गव्हाच्या पिठासाठी तुम्हाला इथे 1.5 वाटी रवा घ्यायचा आहे. जर तुम्ही 2 वाटी गव्हाचं पीठ घेणार असाल तर त्यासाठी तुम्हाला 1 वाटीच रवा इथे लागणार आहे. तर अशा प्रकारे गव्हाचं पिठाचं आणि रव्याचं प्रमाण इथे घ्यायचं आहे. हे प्रमाण जर तुम्ही वापरलं तर तुमच्या बिट्ट्या अगदी रवाळ आल्याशिवाय राहायच्या नाहीत. तर गव्हाचे पीठ आणि रवा आपण यामध्ये घेतल्यानंतर आता आपल्याला यामध्ये मीठ घालून घ्यायचे आहे. तर आपल्या चवीनुसार आपण इथे यामध्ये मीठ घालणार आहोत. त्याचबरोबर इथे मी 1 चमचा ओवा घालणार आहे. जर तुम्हाला आवडत असतील तर अशा वेळी यामध्ये थोडंसं अर्धा चमचा जिरेसुद्धा घालायचे आहे. त्याचबरोबर बिट्ट्या अगदी नरम येण्यासाठी यामध्ये मी 2 चिमूटभर सोडा घालत आहे. तर हा पाव चमचा नसून अगदी मी 2 चिमूट एवढा हा सोडा यामध्ये घातलेला आहे. तर खूप कमी प्रमाणाचा या सोड्याचा इथं वापरायचा आहे. त्यानंतर आपल्याला यामध्ये तुपाचं मोहन घालायचं आहे. तर 3 वाटी गव्हाचे पीठ असल्यामुळे इथे मी अर्धा वाटी साजूक तूप घेणार आहे आणि हे साजूक तूप छान कडकडीत असं तापवून घ्यायचं व या तुपाचं छान असं यामध्ये मोहन घालायचं आहे. तुपाचं मोहन घालत असताना थोडंफार प्रमाण कमी जास्त झालं तरीही चालते. त्याचबरोबर तुम्हाला तुपाच्या मोहनाऐवजी तेलाचं जरी मोहन घालायचं असेल तरीही चालते. फक्त तुपाचं मोहन घातल्यामुळे बिट्ट्या अगदी नरम अशा येतात. तेलाचं मोहन घातल्यामुळे थोडंसं कडक असत्या ह्या बिट्ट्या इथे येतात. तर त्यासाठी इथे मी तुपाचं मोहन घातलेलं आहे. पिठामध्ये कडकडीत असं तुपाचं मोहन घातल्यानंतर तुम्ही चमच्याने हे छान असं एकत्रित करून घ्यायचं व त्यानंतर हाताने हे पीठ छान असं चोळून घ्यायचं, जेणेकरून हे पिठाला पूर्णपणे हे तूप लागलं जाईल. व्यवस्थित असं चोळून घेतल्यानंतर जेव्हा आपण मूठ बंद करतो अशा वेळी याचा गोळा तयार व्हायला पाहिजे अशा प्रमाणात याचा मोहनचा अंदाज इथं आपण घेऊ शकतो. तर अगदी परफेक्ट असं हे तुपाचं मोहन इथं झालेलं आहे आणि व्यवस्थित याला पिठाला तूप असं मी इथे लावून घेतलेलं आहे. त्यानंतर आपल्याला इथं थोडं थोडं पाणी घालून याचा अगदी असा घट्टसर असा गोळा भिजवायचा आहे. ज्या प्रकारे आपण चपातीला पीठ भिजवतो त्यापेक्षा जास्त असा घट्ट असा गोळा इथे भिजवून घ्यायचा. तर त्यासाठी पाणी घालत असताना अगदी थोडं थोडं करून यामध्ये पाणी घालायचं आणि याचा छान असा घट्टसर इथे गोळा तयार करून घ्यायचा. तर अगदी घट्टसर असे मी याचे पीठ इथे भिजवून घेतलेले आहे. तर आता हे छान असं आपण एकदा मळून घेणार आहोत व त्यावरती झाकण ठेवून कमीत कमी 10 मिनिटे तरी आपल्याला हे पीठ असंच ठेवायचं आहे, जेणेकरून हे छान असं मुरलं जाईल आणि याच्या बिट्ट्या छान अशा पडतील. तर 10 मिनिट झाल्यानंतर तुम्ही इथे पीठ बघू शकता छान असं मुरलेलं आहे. यामध्ये आपण रवा वापरल्यामुळे हे थोडंसं भिजवून ठेवलं होतं, जेणेकरून रवा छान असा फुलला जातो. तर पुन्हा एकदा हे पीठ मी छान असं मळून घेतलेलं आहे आणि आता आपल्याला याचे बिट्ट्याचे गोळे तयार करून घ्यायचे आहे. तर बऱ्याचदा बिट्ट्यांसाठी जे आपण गोळी तर तयार करतो तर ते छान पोळपाटावरती त्याला छान मळून घेतो आणि मग त्याचे गोळे तयार करतो. तर आज मी तुम्हाला अगदी हातावरतीच हे गोळे कसे तयार करायचे तर ते दाखवत आहे. तर त्यासाठी एक छोटासा बॉल साईजचा गोळा घ्यायचा आणि दोन्ही हातांच्या मध्ये त्याला छान असं मळायचं आणि वरती आलेलं त्याचं पीठ इथं काढून घ्यायचं. तर अशा प्रकारे मी गोल गोल आकाराची ते छान अशी गोळी तयार करून घेत आहे. तर अजिबात पोळपाट बेलण्याचा वापर न करता अगदी हातावरती सहज तयार होतील एवढे सुंदर असे हे बिट्ट्यांसाठी लागणारे गोळे इथे मी तयार करून घेतलेले आहेत. आता आपल्याला हे बिट्ट्यांचे जे गोळे आहेत तर ते वाफवून घ्यायचे आहे. तर त्यासाठी एका प्लेटमध्ये मी हे गोळे इथे ठेवून घेतलेले आहे. त्यानंतर एका बाजूला आपल्याला पाणी छान असं उकळायला ठेवायचं आणि ह्या पाण्यामध्ये आपल्याला ही प्लेट अशी ठेवायची आणि ह्या बिट्ट्यांसाठी लागणारे जे गोळे आहेत तर ते छान असे वाफवून घ्यायचे. तर बिट्ट्या वाफवत असताना सुरुवातीला 4 ते 5 मिनिट गॅस अगदी फुल असा ठेवायचा व त्यानंतर 15 ते 20 मिनिट कमी गॅसवरती हे छान असं वाफवून घ्यायचं. तर बघू शकता अतिशय सुंदर असे हे वाफवलेले आहेत. आता आपल्याला इथे गॅस बंद करायचा आणि तुम्हाला हवं असेल तर तुम्ही एका चाकूने किंवा चमच्याने चेक करून बघू शकता. अजिबात हे चाकूला चिटकणार नाही एवढे सुंदर हे वाफवलेलं आहे.
तर बिट्ट्यांसाठी लागणारे जे गोळी आहे तर ती व्यवस्थित अशी वाफवून घेतल्यामुळे तुम्हाला अजिबात हे खाल्ल्यानंतर सुद्धा अजिबात त्रास होणार नाही. तर एवढं सुंदर हे आपण इथं वाफवून घेतलेलं आहे. त्यानंतर आता ही गोळी मी 4 ते 5 मिनिट थंड होऊ देणार आहे व त्यानंतर ही छान अशी कट करून घेणार आहे. तर कट करत असताना तुम्ही बघू शकता हे कट करून घेतलेले जे काप आहे ते अगदी जाळीदार असे दिसत आहे. किती सुंदर असे आतूनही सुद्धा हे वाफवलेले आहेत. तर आता आपल्याला हे बिट्ट्या इथं तळून घ्यायचे आहे. तर बिट्ट्या तळण्यासाठी सुरुवातीला आपल्याला तेल हे कडकडीत असं तापलेलं असावं. तर त्यासाठी इथे मी एक बिट्टीचा जो काप आहे तर तो ह्या तेलामध्ये घातलेला आहे आणि आपण हे तेल चेक करून घेत आहोत. तर तेल छान असं व्यवस्थित असं तापलेलं असलं की बिट्ट्या अजिबात तेल धरत नाही आणि व्यवस्थित अशा तळल्या जातात. तर त्यासाठी सुरुवातीला तेल हे कडकडीत असं तापलेलं असावं आणि बिट्ट्या तळत असताना एक लक्षात असू द्या की गॅस जास्त कमी अजिबात करायचं नाही. तुम्ही जर खूप कमी गॅसवरती बिट्ट्या जर तळल्या तर त्या आतून तेल अशा धरतात. त्याचबरोबर सुरुवातीला बिट्ट्या तळण्यासाठी गॅस अगदी फुल असा ठेवायचा व त्यानंतर मध्यम आचेवरती ह्या बिट्ट्या इथं तळायच्या. तर खूप जास्त कमी करायचं नाही. फुल ते मध्यम अशा आचेवरती आपण इथे बिट्ट्या तळून घेणार आहोत. तर तेलामध्ये जेवढ्या बिट्ट्या एका वेळेला बसतील तेवढ्या मी घालून घेतलेल्या आहे आणि त्या व्यवस्थित अशा तळून घेतलेल्या आहे. तर बिट्ट्या तळल्यानंतर तुम्ही बघू शकता अतिशय सुंदर असा याला कलर आलेला आहे. तर आपण हे बिट्टीचे पीठ भिजवत असताना अजिबात त्यामध्ये हळद घातलेली नव्हती, तरीसुद्धा अतिशय सुंदर असा कलर ह्या बिट्ट्यांना इथं आलेला आहे. तर राहिलेल्या सर्व बिट्ट्या मी अशाच प्रकारे कट करून घेणार आहे आणि त्या अशाच पद्धतीने सुद्धा तळून घेणार आहे. तर अगदी खुसखुशीत आणि खमंग अशा बिट्ट्या जर तुम्हालाही पाहिजे असतील तर त्यासाठी गॅस अगदीच कमी न करता फुल ते मध्यम गॅसवरती ह्या सर्व बिट्ट्या इथं तळून घ्यायच्या. ह्या बिट्ट्या गरम असताना सुद्धा अतिशय खुसखुशीत अशा असतात. त्याचबरोबर थंड झाल्यानंतर सुद्धा ह्या अगदीच नरम आणि खुसखुशीत अशाच राहतात. तर त्यासाठी तुम्हाला गव्हाचं पिठाचं, रव्याचं, त्याचबरोबर तुपाचं आणि तळायचं कसं हे सर्व तुम्ही लक्षात जर ठेवलं तर तुमच्या बिट्ट्यासुद्धा अगदी खुसखुशीत आणि जाळीदार नक्कीच येतील. तर बघा, बिट्टी एकदम जवळून जर तुम्ही बघितली तर अगदीच रवाळ अशी दिसत असेल. तर एकदम रवाळ आणि खुसखुशीत अशाच ह्या बिट्ट्या इथे येतात. तर मग ऐनवेळीसुद्धा जर तुम्हाला ह्या बिट्ट्या तयार करायच्या असतील तर अशाच प्रकारे ट्राय करून बघा. कारण ह्या बिट्ट्या खूप जास्त चविष्ट तर लागतातच, त्याचबरोबर खूप जास्त मऊसर रवाळ अशा येतात. माझ्या घरामध्ये तर लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांच्याच आवडीच्या ह्या बिट्ट्या आहेतच. तर आता तुम्हीसुद्धा ट्राय करून नक्कीच बघा. आणि ट्राय केल्यानंतर मला कमेंट करून नक्की कळवा की तुम्हाला ही बिट्टीची रेसिपी कशी वाटली ते. तर आता खूप सोप्या पद्धतीने आपण बिट्ट्यांतर बघितल्या, पण त्यासाठी बिट्ट्यांसोबत लागणारं जे फोडणीचं वरण आहे तर ते खूप सोप्या पद्धतीने पण खूप जास्त चविष्ट कसं बनवायचं तर ते बघणार आहोत. तर त्यासाठी इथे एका कढईमध्ये मी तेल घेतलेलं आहे आणि तेल छान गरम झालं की त्यामध्ये मी 2 ते 3 कट करून घेतलेले कांदे घालणार आहे. तर कांद्याचं प्रमाण या फोडणीच्या वरणासाठी थोडंसं जास्त ठेवायचं. कांदा जास्त असल्यामुळे हे फोडणीचं वरण खूप जास्त छान लागतं. तर कांदा छान गुलाबीसर होईपर्यंत तळून घ्यायचा आहे. तर छान गुलाबीसर असा झाला की त्यानंतर आपण यामध्ये जिरे, लसूण आणि अद्रकचं कुटून घातलेली पेस्ट जी आहे ना तर ती आता यामध्ये घालायची आणि ते सुद्धा छान असं तळून घ्यायचं. तर कुटून घातलेला लसूण तळण्यासाठी खूप जास्त वेळ लागत नाही. तर त्यासाठी सुरुवातीला आपण इथे कांदा तळून घ्यायचा व त्यानंतरच त्यामध्ये लसूण कुटलेला घालायचा. तर आता हे दोन्हीसुद्धा छान असं तळलं केलेलं आहे आणि आता अशा वेळी आपण यामध्ये 2 ते 3 टोमॅटो कट करून घालणार आहोत. तर टोमॅटो तुमच्या आवडीनुसार थोडे कमी जास्त केले तरी चालेल. त्याचबरोबर टोमॅटो पटकन असे शिजण्यासाठी यामध्ये मी थोडंसं मीठसुद्धा घालणार आहे. जेणेकरून पटकन असे हे टोमॅटो शिजवून छान असे गाळ होतात. तर त्यासाठी इथे झाकण ठेवायचं आणि 1 मिनिटभर यावरती वाफ काढायची, जेणेकरून हे टोमॅटो मस्त शिजले जातात. तर हे वरण बनवत असताना यामध्ये मी भरपूर असा कढीपत्तासुद्धा घातलेला आहे आणि तुम्ही झाकण काढल्यानंतर जर बघितलं तर भरपूर असं तेल सुटलेलं तुम्हाला इथे दिसत असेल. म्हणजे कांदा, टोमॅटो मस्त असं गाळ झालेलं आहे. आता आपल्याला यामध्ये मसाले घालायचे आहे. तर हे वरण बनवत असताना आपल्या आवडीनुसार आपण यामध्ये मसाले घालत असतो. तर इथे मी 1 चमचाभर किंवा अर्धा चमचा धन्याची पावडर घालत आहे. तर ही घरगुती बनवलेली धन्याची पूड आहे जी मी इथे घातलेली आहे. त्यानंतर अर्धा चमचा हळद पावडर घालणार आहे. त्यानंतर चवीनुसार लाल तिखट घालायचं आहे. तर इथे 1 चमचा मी लाल तिखट घातलेलं आहे. त्यानंतर घरगुतीच तयार केलेला जो मसाला असतो ना तर तो मसाला मी इथे 1 चमचा घातलेला आहे. तर हे सर्व मसाले घातल्यानंतर आपल्याला हे मसाला छान असं यामध्ये परतून घ्यायचा आहे. त्यानंतर यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आणि आता हे मसाले छान या पाण्यामध्ये शिजवून घ्यायचे, जेणेकरून याला छान असं तेल सुटेल. तर यामध्येच मी थोडीशी कोथिंबीरसुद्धा घातलेली आहे. तर तुम्ही बघू शकता आपण हा मसाला छान असे ह्या पाण्यामध्ये थोडंसं पाणी घालून याला शिजवून घेत आहोत, जेणेकरून याला छान असं तेल सुटलं जाईल. छान असं तेल सुटलं की मस्त असं ह्या वरणाला इथे तरी येते. तर त्यासाठी तर थोडंसं पाणी घालून मग असं
शिजवून घ्यायचं. तर इथे बघू शकता मस्त असं तरी इथे सुटलेली आहे. तर आता ह्या तरीमध्ये म्हणजे त्या मसाल्यामध्ये आपल्याला शिजवलेली जी तुरीची डाळ असते ना, तर ती इथे घालायची आहे. तर सुरुवातीलाच मी अंदाजे तुरीची डाळ इथे शिजवून घेतलेली होती आणि ती शिजवलेली तुरीची डाळ एकदा घोटून घ्यायची आणि मग यामध्ये घालायची. तर अशा प्रकारे आता ही डाळ आपण यामध्ये घातलेली आहे. आता यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे. त्याचबरोबर हे वरण आपण छान असं पातळ असं करून घेणार आहोत. तर त्यासाठी इथे मी पाणी घालणार आहे. तर आपल्या आवडीनुसार पातळ घट्ट असं आपण इथे वरण ठेवायचं. पण शक्यतो बिट्ट्यांसोबत खाल्लं जाणारे हे वरण हे छान असं पातळ ठेवायचं, जेणेकरून भरपूर असं वरण आपण हे खाऊ पण शकतो आणि त्याने आपल्याला त्राससुद्धा होणार नाही. त्याचबरोबर आपण हे जे वरण बनवत आहोत ते छान असं आंबट गोड चवीचं बनवणार आहोत. तर त्यासाठी इथे मी चिंचेचा वापर न करता फक्त गूळ घालणार आहे. तुमच्या आवडीनुसार तुम्ही ते चिंच गूळसुद्धा घालू शकता. त्याचबरोबर इथे मी थोडासा गरम मसालासुद्धा घालणार आहे, जेणेकरून ह्या वरणाला छान अशी एक टेस्ट यायला हवी. तर अशा प्रकारे अगदी झटपट असं तयार होणार हे वरण आहे आणि अशा प्रकारे जर तुम्ही हे वरण बनवलं तर बिट्ट्यांसोबत अतिशय चविष्ट असे लागते. तर आता आपल्याला ह्या वरणाला इथे एक उकळी द्यायचं आहे. वरण छान असं उकळलं की आपण इथे गॅस बंद करणार आहोत आणि बिट्ट्यांसोबत तयार असणारी ही वरण आपली इथे रेडी झालेली आहे. तर अतिशय साध्या सोप्या पद्धतीनं मी तुमच्यासोबत बिट्ट्यांसोबत लागणारे फोडणीचे वरण मस्त असे तयार करून दाखवलेले आहे. तर तुम्ही सुद्धा ह्याच पद्धतीने एकदा हे फोडणीचे वरण ट्राय करूनच बघा आणि ट्राय केल्यानंतर मला कमेंट करून नक्की कळवा. तर मग आता तुम्हालाही तिखट आणि मस्त चमचमीत असं जर खायची इच्छा होत असेल ना, तर अशाच प्रकारे तुम्ही साध्या सोप्या पद्धतीने बिट्ट्या आणि त्यासोबत लागणारे हे वरण नक्कीच ट्राय करून बघू शकता. तर बिट्ट्या खात असताना मस्त असं मी इथं वरण घेतलेलं आहे आणि त्यावरती आता भरपूर प्रमाणामध्ये छान असं लिंबू पिळून घेत आहे. त्याचबरोबर आता आपल्याला ह्या बिट्ट्या ह्या मस्त असं चुरून या वरणामध्ये घालायचं आहे. तर तुम्ही बघू शकता अगदी इझिली ह्या वरणामध्ये मी इथे या बिट्ट्या छान असं चुरून घालत आहे. तर पटकन अशा चुरळ्या जातात, म्हणजे किती अशा रवाळ अशा ह्या बिट्ट्या इथं आलेल्या आहेत. तर आता तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि ट्राय केल्यानंतर मला कमेंट करून नक्कीच करा. त्याचबरोबर जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. त्याचबरोबर बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या चॅनलच्या नोटिफिकेशन मिळून जातील.